आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपुरातील रेशीम बागेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्मृती मंदिरामध्ये संघाचं बौद्धिक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, तर अजित पवार मात्र अनुपस्थित, सूत्रांची माहिती। नागपुरातील संविधान चौकामध्ये महाविकास आघाडीचं आज आंदोलन, शहांचं वक्तव्य आणि बीड परभणीच्या घटनेवरून विरोधक आक्रमक। विरोधी पक्षाचे नेते आज परभणी दौऱ्यावर जाण्याची शक्यता, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता। परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मूक आंदोलन करण्यात येणार, तर अमित शहांच्या वक्तव्याचा देखील निषेध केला जाणार। परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायी शाहीन बागप्रमाणेच धरणं आंदोलन करणार, न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। परभणीच्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्या, तसंच सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करा, आमदार राहुल पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आज वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये आंदोलन केलं जाणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल श्रद्धा असेल तर अमित शहांना मंत्रिपदावरून काढून टाकलं पाहिजे, शहांनी राजीनामा द्यावा। उलट पंतप्रधान मोदींनी पाठराखण करण्यासाठी 6 ट्विट केले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा निशाणा। माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं, काँग्रेसच आंबेडकर, संविधान, आरक्षण त्याचबरोबर सावरकर विरोधी आहे, पत्रकार परिषदेमध्ये अमित शहा यांचा आरोप।